नमस्कार, माझं नाव मेहुल मुरलीधर घोसाळकर, विनावर्ल्ड टूर मॅनेजर. लास्ट 20 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे दुबई अबुधाबी टूरबद्दल. टूर कोड आहे MEMA. तर बघूया या टूरचे हायलाईट पॉईंट. दुबईमध्ये आपण बघणार आहोत बुर्ज खलिफा, डाव क्रूज, डेझर्ट सफारी, पाम जुमेरा सारखे हायलाईट आपण दुबईमध्ये बघणार आहोत. आणि आपण निघतो ते म्हणजे अबुधाबीसाठी. आणि अबुधाबीमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे स्वामीनारायण हिंदू टेम्पल, शेख जायद मॉस्क, फरारी वर्ल्ड, वॉर्नर ब्रदर आणि सी वर्ल्ड असे मेन हायलाईट पॉईंट आपण या टूरमध्ये कव्हर करणार आहोत. पहिला दिवस अबुधाबीला अरायवल झाल्यानंतर आपण निघतो ते म्हणजे दुबईच्या दिशेने. साधारण 2 तासाचा जर्नी करून आपण दुबईला पोहोचतो आणि दुबईला पोहोचल्यानंतर फर्स्ट आपण हॉटेल चेक इन करून त्या दिवशी आपण रेस्ट घेतो. चला तर बघूया या टूरचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आपण दुबईची सिटी टूर करणार आहोत आणि सिटी टूरमध्ये आपण काही ठिकाणी फोटो स्टॉप घेतो, काही ठिकाणी प्रॉपर आपण व्हिजिट करणार आहोत. तर पहिला फोटो स्टॉप आपला असणार आहे तो म्हणजे बुर्ज अल अरब. त्याचबरोबर बुर्ज अल अरबचा फोटो स्टॉप झाल्यावर आपण निघतो ते म्हणजे पाम जुमेरासाठी. आणि पाम जुमेराला जाण्यासाठी आपण मोनोरेल राईड घेणार आहोत आणि मोनोरेलवरनं आपण पाम जुमेरा व्हिजिट करतो. अटलांटिस या हॉटेलचा फोटो स्टॉप आपण घेणार आहोत. तिकडनं आपण पुढे शेख जायद रोडवरनं फ्युचर म्युझियमचा आपण फोटो स्टॉप घेणार आहोत आणि आपण जातो ते म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या मॉलच्या दिशेने दुबई मॉल. सो दुबई मॉल नंतर आपण व्हिजिट करतो ते म्हणजे जगातला सगळ्यात उंच टॉवर बुर्ज खलिफा. आणि बुर्ज खलिफावरती आपण 124th फ्लोअरवरती जातो आणि वरतून आपण खूपच सुंदर असा नजारा आपण बघणार आहोत. आणि हा नजारा बघून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपण बघणार आहोत तो म्हणजे दुबई मॉलमधला वन ऑफ द फेमस असा फाउंटन शो आपण व्हिजिट करणार आहोत. आणि फाउंटन शो झाला की आपण निघतो ते म्हणजे डाव क्रूज ज्याला ट्रेडिशनल बोट म्हणून ओळखलं जातं, अशी लाकडाची बोट. सो या डाव क्रूजमध्ये आपण विथ डिनर ही डाव क्रूज करणार आहोत आणि काही एंटरटेनमेंट प्रोग्रामसुद्धा या क्रूजवरती होतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला तर बघूया आपण या टूरचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी आपण बघतोय ते म्हणजे आया युनिव्हर्स. बघायला गेलं तर साऊंड आणि लाईट ह्यांचा इफेक्ट देऊन अतिशय सुंदर असं म्युझियम, हे आत्ताच नवीन म्युझियम बनवलेलं आहे 2022मध्ये, जे आपण आपल्या टूरमध्ये व्हिजिट करतोय. त्यानंतर आपण आपल्या टूरमध्ये अब्रा राईड आपण व्हिजिट करतोय. सो अब्रा राईड म्हणजे ज्याला वॉटर टॅक्सी राईड असं ओळखलं जातं, अशी ही अब्रा राईड आपण आपल्या टूरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि ह्या अब्रा राईडनी आपण जातो ते म्हणजे गोल्डसुक मार्केटसाठी. सो गोल्डसुक मार्केट, मोठी सोन्याची दुकानं तुम्हाला या गोल्डसुक मार्केटमध्ये बघायला मिळतात. नुसतं बघायला नाही तर या गोल्डसुक मार्केटमध्ये तुम्हाला शॉपिंग करायला सुद्धा थोडासा वेळ मिळतो. सो असं गोल्डसुक मार्केट हे साईट सीन झाल्यानंतर आपण पुढे निघतोय ते म्हणजे डेझर्ट सफारीसाठी. डेझर्ट सफारी बघायला गेलं तर वाळवंटाची सफर आपण करणार आहोत. 4x4 अशा कारमधनं आपण हे सँड्यून बॅसिन आपण आपल्या टूरमध्ये कव्हर करणार आहोत. आणि सँड्यून बॅसिन झाल्यानंतर आपण जातो ते म्हणजे वाळवंटातल्या या शामियानामध्ये. आणि शामियानामध्ये विथ डिनर आपण ही डेझर्ट सफारी करतो आणि काही एंटरटेनमेंट प्रोग्रामसुद्धा आपण इथे बघणार आहोत. सो असा एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स आपण डेझर्ट सफारीचा आपल्या टूरमध्ये घेणार आहोत. चला तर बघूया या टूरचा चौथा दिवस. बघायला गेलं तर चौथा दिवस हा थोडासा रिलॅक्स आणि लक्झरी दिवस असणार आहे. लक्झरी दिवस यासाठी कारण बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा मूवीमध्ये बघितलेलं आहे की लांब लचक अशी एक आपल्याला कार बघायला मिळते. तर आज आपण आपल्या टूरमध्ये लिमोजिन राईड आपण घेणार आहोत. लिमोजिन म्हणजे लांब अशी सुंदर अशी गाडी आणि त्या गाडीतून आपण दुबई सिटीची सफर आपण करणार आहोत. त्याचबरोबर चौथ्या दिवशी अजून एक साईट सीन आपण व्हिजिट करतो ते म्हणजे पाम टॉवर. पाम ट्रीच्या शेपमध्ये जे समुद्राच्या आतमध्ये 5 किलोमीटर अशी एक नवीन सिटी बनवली गेली आहे, ती सिटी आपण पाम टॉवरमधनं बघतोय. चला तर बघूया या टूरचा 5वा दिवस. 5व्या दिवशी आपण व्हिजिट करतोय ते म्हणजे मिरॅकल गार्डन. बघा ना, नावातच मिरॅकल आहे. कारण आज दुबईमध्ये जर तुम्ही 20 वर्षापूर्वीचं बघितलं असतं तर 20 वर्षापूर्वी सगळीकडे फक्त वाळवंट होतं, जिथे एक झाड पण बघायला मिळत नव्हतं. तर आज जगातलं सुंदर असं मिरॅकल गार्डन आपण व्हिजिट करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 150 मिलियन फुलांचं असं प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळतं. आपण पुढे निघतो ते म्हणजे अबुधाबीसाठी. आणि अबुधाबीमध्ये पोहोचल्यानंतर अतिशय सुंदर असा स्वामीनारायण हिंदू टेम्पल आपण आपल्या टूरमध्ये व्हिजिट करणार आहोत. सो स्वामीनारायण हिंदू टेम्पल आपण व्हिजिट करतोय. त्याचबरोबर
जगातलं सगळ्यात मोठं मॉस्क शेख झायद मॉस्क आपण आपल्या टूरमध्ये कव्हर करणार आहोत. सो असा आपला हा 5वा दिवस ज्याच्यामध्ये आपण दुबई आणि अबुधाबीमधले साईट सीन आपण कव्हर करतोय. चला तर बघूया या टूरचा 6वा दिवस. आज आपण आपल्या टूरमध्ये फरारी वर्ल्ड व्हिजिट करतोय. जगातलं सगळ्यात मोठं इंडोर थीम पार्क आपण आज बघणार आहोत. जगातली सगळ्यात फास्टेस्ट रोलर कोस्टर राईड जर तुम्हाला घ्यायची असेल तर फरारी वर्ल्ड इज द बेस्ट ऑप्शन, कारण 240चा स्पीड असलेली रोलर कोस्टर राईड तुम्हाला फरारी वर्ल्डमध्ये बघायला मिळते. सो एंटरटेनमेंट त्याचबरोबर काही 4D 3D शोसुद्धा तुम्हाला आज या फरारी वर्ल्डमध्ये बघायला मिळतात. या दिवशी आपण अजून एक साईट सीन व्हिजिट करतो, ते म्हणजे लहान मुलांना आवडणारा साईट सीन. लहानपणापासून आपण जे कार्टून बघितले आहेत या कार्टूनला जर भेट द्यायची असेल तर वॉर्नर ब्रदर हा एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो आणि अतिशय सुंदर असं वॉर्नर ब्रदर वर्ल्ड हे आपण आपल्या टूरमध्ये कव्हर करतो. चला तर बघूया आपल्या टूरचा 7वा दिवस. 7व्या दिवशी सकाळी आपण आपल्या टूरमध्ये व्हिजिट करतो ते म्हणजे सी वर्ल्ड. आर्टिक आणि अंटार्क्टिक ओशनमध्ये जे मरीन लाईफ बघायला मिळतात हे सगळे मरीन लाईफ तुम्हाला इकडे बघायला मिळतात. सी वर्ल्डमधलं वन ऑफ द फेमस साईट सीन अजून एक आहे ते म्हणजे इकडचा डॉल्फिन शो सुद्धा आपण बघणार आहोत. आणि हा सगळा साईट सीन व्हिजिट केल्यानंतर आपण निघतो ते म्हणजे अबुधाबी एअरपोर्टच्या दिशेने आणि अबुधाबी एअरपोर्टवरनं आपण आपल्या घरच्या दिशेने प्रवास करणार आहोत. चला, खरोखरच आपली ही टूर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही आपली टूर बुक करू शकता. त्याचबरोबर विनावर्ल्ड वेबसाईट www.vinaworld.com ला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात. त्याचबरोबर जवळच्या विनावर्ल्ड सेल्स ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपली टूर जी आहे ती बुक करू शकतात. थँक्यू.